नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एसपी फिल्म मित्र सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलेत 9:33. खूपच लवकर आलोय, कालपेक्षा अर्धा तास लवकर आलोय. काय हरकत नाही, ते काय हिवाळा आहे बाबा, उठवत नाही सकाळ सकाळ एवढ्या थंडीत. तर आता बी काही थंडी वाजते असं नाही, वाजत नाही असं नाही, वाजतंय. पण यावं लागतं, आता किती वेळ झोपून झोपून झोपणार माणूस. तर बघूयाच काय होते काय नाही. कालच्या 3 कांड्यात पहिली कांडी पहिल्या ऑर्डरला संपणार असं वाटतंय. तर बघूया कवर चालते कवर नाही. आणि 1000 रुपये करायचे 3 कांडीवर. लाल कांडी होईल सर लवकर, काही विषय नाही. असं नाही की फुल सीएनजी लगेच हे होईल ते होईल काय होईल किंवा उशीर लागेल. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आणि आय होप लवकरात लवकर 1000 रुपये हवे आणि सीएनजी भरून पार्किंगला लावून मोकळा. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आणि आय होप काल सारखे मोठे मोठे ऑर्डर पडाल. चला तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला उबरची 244 ने. आपण आता आहोत केशवनगरला. इथं जस्ट ड्रॉप केलेली, इथं ITN दिसते. तर बघूया आता. केशवनगरला नाही, मुंडवेची थोडं अलीकडे आणि कोरेगावची थोडं पुढे. फरक केशवनगर कोरेगाव पार काय फरक पडते? फरक ह्याने पडतो की नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. वाजले 10:41 आणि तासाभरात अजून 200 रुपयाची जरी ऑर्डर झाली किंवा 200-300ची तर देवच पावलं म्हणायचं. आणि मग ते जेवायला मोकळा नाही का. 500 रुपये झालं, 500 झालं जेवायचं, अजून 500 करायचं घरी जायचं. टेन्शन नाही घ्यायचं भाऊ, जास्त काम नाही करायचं. कारण मणक्याचं गॅप आपल्याला अजून वाढवायचं नाही म्हणून कमी काम करतोय. भविष्याचं तर माहिती नाही राहू. आता एवढं कमी काम करतोय. पहिलं 3 करायचो, मग 2, मग आता 1 वर आलोय. भविष्यात तर 500च करेल किंवा 100च करेल. ते हार्डवर्क झालेलं आहे पहिला, तरीसुद्धा परत नवीन लोकांसाठी भविष्य 100 रुपयेच करून जाईन घरी, असं होईल. सांगतात नाही काय होईल. पण मी मला 100% नेहमी येणार आहे. आणि 100मध्ये नाही कोण घरी जात. एवढं कमी करायचं असेल तर येणार बी नाही मी. मिनिमम 1000 तरी, 1000च्या खाली नाही उतरू शकत. कारण महागाई एवढी वाढली की भाऊ, घर चालवायचं म्हणलं मिनिमम 1000 रुपये तरी पाहिजे. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी भेटते का नाही. आय होप लवकरात लवकर आणि चांगली मोठ्यातली मोठी ऑर्डर पडावी. मिनिमम 100ची तरी पाहिजे. 100च्या वरच उचलणार, 100च्या खालच्या उचलणार नाही. 99ची बेल नाही, 100च पाहिजे. रिस्पेक्ट मॅन. ऑटोवाला आहे, बिझनेस करतोय, टाईमपास थोडी. अजून मला माहिती 1-2 तास IT इंडस्ट्रीचा टाईम आहे. ऑर्डर पडू शकतात. आणि इथं मी जिथं थांबलो आहे पेट्रोल पंपच्या ऑपोजिटला, इकडं पेट्रोल पंप आहे याच्या ऑपोजिटला. इथं मला इकडं सोसायटी आहेत, इकडं बऱ्याच ठिकाणी सोसायटी आहेत. तर तिकडं मला पडू शकतं आहे, त्यामुळे मी इथं थांबलो आहे. एक 10 मिनटं थांबणार आहे. 10 मिनटाने एक बघू, थोडं पुढं जाऊन मुंडव्याच्या चौकात थांबू. नको भेटेल. चला, असा कधी बंगला व्हायचा आपला. हाय चालू आहे, मला वाटलं बंद आहे. सेलिब्रिटी लोकांसारखाच बंगला आहे, खूप चांगला आहे. NIBM वर. आणि इकडं NIBM साळुंखे रोड, NIBM ला जरा श्रीमंतच लोक राहतात. असो, श्रीमंत लोक तर माझ्या शेजारी बी राहतात, तरी बी झोपडपट्टीत का राहतात काय माहिती. हे असं बऱ्याच लोकांना माहीत नसतं. काय असं वाटतं सगळेच झोपडपट्टीत राहणारे लोक गरीब असतात, काही लोक श्रीमंत असतात. हाऊस पहिल्यापासून गरिबी बघितलेली असती, मधूनच मग काहीतरी धक्का झालेला असतो, काहीतरी शॉर्ट झालेला असतो. श्रीमंत अचानक झालेला असतात. श्रीमंत म्हणजे ॲटलिस्ट बँकेत 1 CR माझ्या हिशोबाने. यांचे असतात बाहेर बंगले तिकडे बी जात असतात, पण जास्त करून आपलं मित्रमंडळींकडे. त्यामुळं झोपडपट्टीत. मग आपले दिवस कधी येणार तसे? आणि मग मी कुठं राहील? झोपडपट्टीतच राहील का कुठं मोठ्या सोसायटीत राहील? मला असं काय नाही, मला 10 बाय 10ची खोली बी बाद झाली. एक झोपायला बेड, जवळच्या मित्रांना माहिती, झोपायला एक बेड भेटला बाद झालं रे. आपल्याला जास्त काय पाहिजे? एवढा मोठा बंगला असो किंवा झोपडपट्टी असो, कुठेही चालते आपल्याला, तसं काय नाही. गावाकडे बी जातंय, शहरात बी चालतंय, कुठं बी चालतंय, कुठं कॉट बेसिसवर बी चालतंय. एकदम चिल माणूस, रिलॅक्स, निवांत. आपण टेन्शन नाही घेत. आपले सकाळपासून आतापर्यंत 500 रुपये झालेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं मी मुंडव्यामध्ये होतो तेव्हा टेक घेतलं होतं. तिथनं मला हडपसर रेल्वे स्टेशनची ऑर्डर पडली. तिकडनं पिकअप घेतला, कोंडव्यात सोडला. कोंडव्यात अजून एक लोकल ऑर्डर मारली. तर टोटल 500 रुपये झाली, जी खूप चांगली गोष्ट आहे. आता वाजल्यात 12:46. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर
पडावी नेक्स्ट ऑर्डर. आणि मी आता लांब नाही जाणार, इथले इथंच आता 100च्या वरची, म्हणजे असं सीन आहे की ह्या एरियातले इथले इथंच मारायचं. स्वारगेट ते कात्रजचे इथले ह्या एरियातच 500 रुपये होऊ शकतात, 2,000 होऊ शकतात केलं तर. फक्त बॅक टू बॅक पडली पाहिजे. आता मोठी ऑर्डर नाही घ्यायची, म्हणजे समजा सकाळी कसं म्हणलेलं आपण 100, 200, 300 वालीच पाहिजे, आता तशी वाली नकोय मला. आता तसं दुपारी नसतात बी, पण चुकून माकून जरी पडली तर नाही घेणार. कारण कसं आहे, आता दुपारी लांब गेलो 1-2 वाजता, तिकडे पोहोचून 2-3 वाजता, तिकडनं रिटर्नला नाही पडणार. 4-5 वाजली तरी नाही पडणार, 6 वाजली तरी नाही पडणार. काही उगाच कशाला जायचं. आणि त्यात आपल्याकडे CNG बी नाही, 2 कांड्यात एक कांडी संपलेली आहे, 2 कांडे. मग त्यामुळे म्हटलं 100-100चे किंवा 50-50च्या 500 करायचे म्हणलं 10 ऑर्डर मारायला लागते. मारूया आपल्याला, आपण झोमॅटो केलेला माणूस आहे, आपल्याला काय 10 ऑर्डर आणि 20 ऑर्डर आणि 30 ऑर्डर. मेहनतीला घाबरत नाही, मेहनत करायला घाबरत नाही आपण. फक्त कमरेचा त्रास आहे त्यामुळे थोडं कमी करतोय काम. ठीक आहे, काय हरकत नाही. 1000 रुपये बी काय वाईट नाही. आजकाल 1000 रुपये कमवणे बी खूप टफ झालेले. फक्त बघू 500 जर लवकर झाले तर अजून 100-200 करू. मेंटेनन्स काल बी काढले नाही, आज बी नाही. त्या हिशोबाने आज 1400 केलं पाहिजे आपण, है ना. 1400 नाही 1,500 केलं पाहिजे. बघू, डिपेंड ऑन माय मूड, काही होऊ शकतं. 500 तर होणारच, 500 केल्याशिवाय तर घरी जाणार नाही. पण मेंटेनन्स काढाल का नाही हे माहीत नाही, पण 1000 तर करणार. बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते करत नाही. आणि आय होप पटपट व्हावं. आता ह्यानंतरचं टेक डायरेक्ट शेवटच घेईल, कारण सारखं टेक घेण्यात मजा नाही. काय असेल ते एकदाच बडबड करायची, है ना. तर भेटूया डायरेक्ट 5-6 काय माहित किती वाजता. आणि 100 रुपये घ्यायचे बरं का, मला लक्षातच राहिलेलं नाही. स्वारगेटला तर काल आपण जरा लांब होतो. आता स्वारगेटला जर ऑर्डर पडली तर पहिले त्याकडे जातो, 100 रुपये दे मेरे, पैसे लागतात रे. त्याला बी कळत नाही काय, गुगल पे करायचं किंवा देऊन टाकायचं. एखाद्याचं कशाचं ठेवायचं. मला असं कोणाकडे असलं की ठेवू वाटत नाही, परत घ्यायला लगेच मी तयार असतो. आणि कोणाचं माझ्याकडे असेल मी तर घेत नाही कोणाकडून. जरी असेल तर वेळेवर देतो किंवा वेळेच्या आतच देतो. आपल्याला नाही आवडत कोणाचं पैसे देणं घेणं. असो, चला बघूया एक ऑर्डर कधी पण टिकत नाही. चलो, 3:36 झालेत आणि ऑर्डर मारत आपण भारतीला आलो. 1000 रुपये झाले. म्हटलं चला. आणि CNG पंप बी जवळच आहे, CNGच्या लाईनला जस्ट लागलेलं होता. आणि नंबर 5-10 मिनिटाला लागत नाहीच आपल्याला. 4 घरात अजून काय पाहिजे. लाल कांडी झाली, म्हटलं बाद झाला. आणि घराकडे आलं तरी बाद झालं. आपल्याला काय कामाची सुट्टी करायला रिझन नाही लागत. नो रिझन, डायरेक्ट कामाची सुट्टी. 1000 झाले, बाद झाले. म्हणलं 1000 करणार मगच घरी जाणार. आणि जर 100 एक कमी असते तर मारलेच तिथले. तर अजून लाल कांडी म्हणलं 200 रुपये होईल. पण कोणाला एवढी हाऊस काम करायची गरज असेल कामाची, म्हणजे पैशाची लईच गरज लागली तर पण तुम्हाला माहिती आहे 12 पर्यंत पडायला आपण कमी जास्त नाही. तर चला, आपला नंबर आलाय. आजचा ब्लॉग इथेच करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.